करायचं आहे पद्मजा मावशी आणि नक्की काम करूया. तर आज शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्स घेऊया. करूया स्मिता करूया ताई करूया आणि करूया. आणि आम्ही ही दादा 100 वर्ष आम्ही आता. जगणार आहे. ही शतशी फॅमिली आम्ही सोडणार नाहीये. ओके ओके, थँक्यू. तर कसं आज वाढलं कसं कमी आज टॉपिकला वेळ होतोय, त्यामुळे स्मिता ताई आणि इंद्रजित दादा डिस्टर्बन्स आहे. आपण उद्या तुमचा एक्सपिरियन्स नक्की घेणार आहोत. क्षमस्व आहे आज नाही एक्सपिरियन्स घेतल्यामुळं, पण नक्की पहिला एक्सपिरियन्स स्मिता ताईंचा होईल उद्या आणि नंतर इंद्रजित दादांचा नक्की एक्सपिरियन्स होईल. आणि आज आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. खरंच अनुजा ताईंचा जेव्हा आपण एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर एक गोष्ट त्यांनी सांगितली की खरंच डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असायच्या, दुःख असायचं, राग असायचं आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत गेले. सुमित सर ऑल टाकताय. येस, एक मिनिट. तर बरेचसे प्रॉब्लेम्स येत गेले आणि त्या प्रॉब्लेम मधूनच नकळतपणे त्याचा परिणाम जो होतो तो परिणाम आपल्या हेल्थ वरती होत जात असतो. तर माणसाला दोनच गोष्टी आयुष्यामध्ये हुशार बनवतात. पहिली गोष्ट कुठली असते, तर पहिली गोष्ट असते ती वाचलेली पुस्तकं आणि दुसरी महत्वाची गोष्ट असते आयुष्यात भेटलेली माणसं. वाचलेली पुस्तकं आणि भेटलेल्या माणसांमधूनच माणूस तयार होत जात असतो आणि त्याच्या पद्धतीनं तयार होत असताना बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी घडत असताना त्याचा नकळतपणे आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या लाईफस्टाईल वरती, दिनचर्येवरती, नात्यांवरती, कुटुंबावरती आणि सोशल कामांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे तो अनुजा ताईंनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याला धरूनच आजचा विषय मी मांडणार आहे. कारण अनुजा ताईंचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनात पण असा विचार आला असेल ना, की आपल्याला सुद्धा असे विचार येतात. डोक्यामध्ये आपण सुद्धा असा कचरा भरून ठेवलोय. नकळतपणे आपल्याला पण वाटलं असेल ना, मग हा कचरा साफ होणं, वेळेवर साफ होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजचा विषय आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये एका माझ्या मेडिकलच्या विद्यार्थ्याने मला एक छान असं पुस्तक वाचण्यासाठी दिलेलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं माइंड लाईक वॉटर. मग हे माइंड लाईक वॉटर म्हटल्यानंतर मला थोडस एक्साइटमेंट वाटली की खरंच मन हे आपल्या पाण्याप्रमाणे असतं का, असेल तर ते कशा पद्धतीनं असतं असं मला वाटायला लागलं आणि ते पुस्तक मी हातात घेतलं आणि मागच्या आठवड्यामध्ये मी वाचायला लागले. आणि खरोखर ते पुस्तक वाचल्यानंतर खरंच आपल्या आयुष्यामध्ये या पाण्यासारखं राहणं खूप गरजेचं आहे. आणि काल जे गेस्ट स्पीकर होते जगताप सर आणि जगताप मॅडम, त्यांना पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं खरंच ही माणसं किती शांत समाधानी आहेत, की आयुष्यामध्ये सगळं मिळून सुद्धा किती डाऊन टू अर्थ आहेत आणि या वयामध्ये सुद्धा इतकं सुंदर ते काम करत आहेत याच्याबद्दल खूप भारी वाटलं. आणि ते वाटल्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्याच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न कळतपणे शिकायला मिळतात आणि आपण त्या शिकत जात असतो. माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख नेहमी असतं, त्रास असतो, घाबरटपणा असतो, कमकुवतपणा असतो, कधी नैराश्य सुद्धा असतं. या सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टींमधूनच माणूस हा शिकत जात असतो. असं म्हटलेलं जातं की लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेलं मन, मिळालेली वागणूक जे शिकवते ना, ते शिक्षण तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर, तुमच्याकडे कुठलीही डिग्री असल्यानंतर जे शिकायला मिळत नाही त्या गोष्टी या गोष्टींमधून मिळतं. म्हणजे लागलेली भूक असते, भूक लागल्यानंतर खायला न मिळणं किंवा खायला मिळालं तरी त्यातलं हवं ते आवडतं खायला न मिळणं हे दुःख असतं. नसलेले पैसे, पैसे नसल्यानंतर जी वागणूक मिळत असते ती वागणूक सुद्धा आपल्याला बरचसं काही शिकवून जातं. तुटलेलं मन, मन तोडणारे बरेच जण असतात आणि तुटलेल्या मनाला घेऊन आपण जेव्हा जगत असतो त्यातनं पण आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि त्याच या वागणुकीत आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत जात असतो. आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर हे पुस्तक जे आहे ना, हे जॅपनीज आहे. एका जपानच्या लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. मला सांगा की जपानवरती किती किती संकट आली. भूकंप, दुष्काळ, युद्ध, सुनामी, त्याच्यानंतर आर्थिक मंदी या सगळ्या गोष्टी जपानमध्ये घडलं. तरी पण जपानची लोक ही खूप शांत असतात. कधीही ती रिॲक्ट होत नाहीत. कधीही आपल्या लाईफ डिस्टर्ब करत नाहीत. आणि हीच घटना त्या पुस्तकामध्ये माइंड लाईक वॉटर या पुस्तकामध्ये लेखकांनी लिहिलेलं आहे.
आणि त्यातलेच काही महत्वाचे मुद्दे जे मी वाचलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. मला सांगा, की आता आपण ह्या कॉलवरती आहोत. अनुजाताईंनी एक्सपिरियन्स शेअर केला त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये, मनामध्ये कितीतरी विचारांचं, कितीतरी भावनांचं इतका कल्लोळ चालू होता आणि त्या कल्लोळातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं होतं. पण ते कसं बाहेर पडायचं हे मात्र कळत नव्हतं. आणि ह्याच गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला शिकवलेल्या आहेत. आता सगळ्यांनी 1 मिनिट आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपले डोळे बंद करून अशी कल्पना करायची आहे, की आपल्या डोळे बंद केल्यानंतर आपलं मन हे शांत तलावासारखं आहे अशी कल्पना करायचं. बघा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. 1च मिनिट आपले डोळे बंद करा आणि आपल्या मनाला एका शांत तलावातील पाण्याप्रमाणे कल्पना करा. आपलं मन हे शांत तलावातील पाण्यासारखं आहे. अगदी स्वच्छ आरशासारखं आहे. ज्या आरशामध्ये तुमचं स्वतःचं प्रतिबिंब तुम्ही पाहता आहात आणि नकळतपणे त्या तलावासारख्या पाण्यामध्ये, त्या आरशामध्ये, त्या शांत पाण्यामध्ये कुणीतरी येऊन एक दगड टाकतो आणि दगड टाकल्यानंतर काय होतं बरं? छोटासा दगड पडतो आणि तो छोटासा दगड त्या शांत पाण्यामध्ये पडल्यानंतर त्या दगडाच्या गोल जिथं पडलेला आहे ना, त्या गोल त्या दगडाभोवती पाण्याचे तरंग निर्माण होत असतात आणि हे तरंग निर्माण झाल्यानंतर हे तरंग कायमस्वरूपी राहतात का हो? बिलकुल नाही. हे जे तरंग असतात, ज्या लहरी उठतात, त्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या असतात का? नाही. हे तरंग, ह्या ज्या लहरी असतात, ह्या कायमस्वरूपी नसतात. त्या थोड्या वेळासाठी असतात. नंतर हे सगळं नॉर्मल होणार असतं. सगळं नॉर्मल होतं. मग मला सांगा, की आपल्याही आयुष्यामध्ये आपलंही मन इतकं शांत, निर्मळ, स्वच्छ आरशाप्रमाणे असतं आणि आयुष्यामध्ये एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादी टोचणी, एखादी शंका, एखादा संशय, एखादा राग, एखादा तिरस्कार असा छोट्या दगडाप्रमाणे आपल्या मनामध्ये पडतो आणि आपल्या मनामध्ये सुद्धा अशा लहरी या निर्माण होत असतात. पण तळ्यातल्या पाण्यातल्या लहरी काही काळानंतर शांत होतात. पण आपल्या मनातल्या पाण्यातल्या लहरी ज्या असतात, त्या शांत होतात का? बिलकुल नाहीये. मग तुम्हीच विचार करायचं, की अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडल्यानंतर, अशा गोष्टी घडल्यानंतर, अशा व्यक्ती आल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होत असतात, ज्या लहरी निर्माण होत असतात, त्या लहरी आपण किती तास ठेवतो, किती दिवस ठेवतो, किती महिने ठेवतो, किती वर्ष ठेवतो, तेवढं दुःख वाढत जातं. जसं ते पाणी नॉर्मल होतं, तसं जर आपण त्याच वेळेला, तासानंतर, 5 मिनिटानंतर, एका दिवसात जर नॉर्मल झालो, तर काही फरक पडत नाही. पण त्याच गोष्टी दिवसेंदिवस, महिनोन-महिने, वर्षोनवर्षे आपण मनामध्ये ठेवायला लागलो, तर नक्कीच आपल्या मनामध्ये सुद्धा कचरा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती हा होत असतो. म्हणून आपल्या मनामध्ये त्या पाण्यातल्या तलावासारखं जेव्हा शब्दरूपी, विचाररूपी द्वेष, मत्सर, अहंकार, संशय, तिरस्कार, राग या ज्या गोष्टी असतात ना, या वेळोवेळी आपण सोडायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला ओपन करता आलं पाहिजे. आपण आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. आपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भावना. आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल ठेवता आला पाहिजे. कारण भावनांवरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. माणसाच्या भावना ह्या खरंच कायमस्वरूपी असतात का? आज माझ्या मनात निर्माण झालेली भावना, प्रेमाची भावना, आपुलकीची भावना, कृतज्ञतेची भावना, रागाची भावना ही कायमस्वरूपी असते का? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की खरं तर ज्या चांगल्या भावना आहेत, त्या सतत आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत आणि ज्या वाईट भावना आहेत ना, त्या सोडल्या पाहिजेत. पण माणूस नेमकं उलटं करत असतो. कुणीतरी आपल्याला मदत केली असेल, कुणीतरी आपल्याला पडलेलं उठवलं असेल, कुणीतरी आपल्याला चालायला लावलं असेल, चालणाऱ्याला पळायला लावलं असेल, अशा गोष्टी ज्या असतात ना, त्या पटकन आपण विसरून जातो. पण कुणीतरी आपल्याला काहीतरी वाईट म्हटलं असेल, दोष दिला असेल, तर त्या गोष्टी मात्र आपण सतत मनामध्ये धरून ठेवत असतो. आणि म्हणून इथे मला उदाहरण द्यावंसं वाटतं, की आपल्या ज्या भावना मनामध्ये तयार होत असतात, त्या भावना कशा असतात? तर आपण जर खरंच हळवं असेल, तर आपण कधीच कमकुवत नसतो. आपण घाबरत असेल, तर खरंच आपण कधीही भित्र नसतो. आपल्याला राग येत असेल, तर खरंच आपण रागीट नसतो.
आणि जर आपण शांत बसत असेल तर आपण नक्कीच कमजोर नसतो. पण आपण शांत बसतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण कमजोर आहोत. राग आला की वाटतं आपण रागीट आहोत. घाबरत असेल तर वाटतं आपण मित्र आहोत. म्हणून या ठिकाणी आपण भावना येतात आणि जात सुद्धा असतात, पण त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटतं ते उदाहरण म्हणजे आकाश आणि आकाशामध्ये येणारे ढग. मला सांगा की आकाशामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहेत. ढग येत असतात. ढग काळे असतात, पांढरे असतात, वादळी असतात. कधी शांत असतात तर कधी वादळी असतात. मग ढग कायमस्वरूपी तसंच असतात का? त्यांचा आकार सुद्धा ढगांचा बदलत असतो, रंग सुद्धा बदलत असतो आणि त्यांची वृत्ती सुद्धा बदलत असते. कधी काळा, कधी पांढरा, कधी शांत, तर कधी वादळी आणि कधी एक आकार नसतो, तो आकार सतत बदलत असतो. पण आपण काय म्हणत असतो, की आकाश बदलायला लागते. आकाश असतं तसंच निळ्या रंगाचं वरती असतं, पण त्या आकाशामध्ये असणारे जे ढग असतात, ते ढग स्वतःचं सगळं काही बदलत असतात. मग इथं आपण याच गोष्टींचं उदाहरण घ्यायचं आहे. आकाश म्हणजे आपलं मन आहे आणि ढग म्हणजे मनामध्ये येणाऱ्या भावना आहेत. मग आपण काय करत असतो? आपल्याला वाटतं, की आकाशच सगळ्या गोष्टी चेंज करत असतं. म्हणजे काय? की आकाश कधी बदलत नाही. पण येणारे ढग बदलत असतात. पण आपण नेमकं इथं उलटं करत असतो. आपण म्हणतो, की मन बदलतं. मन बदलत नाही. मनामध्ये येणारे विचार, मनामध्ये येणाऱ्या भावना, मनामध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या बदलत असतात. आणि म्हणूनच मनाला आकाशाप्रमाणे स्थिर ठेवायचं असतं आणि जे ढग बदलतात म्हणजे भावना ह्या बदलत असतात तसं आपण बदलायचं असतं. पण भावना ज्या असतात बदलल्या की त्या गोष्टी आपण विसरून टाकायच्या असतात. सतत सतत त्याच गोष्टींचा विचार करायला लागतो आणि सतत सतत विचार करायला लागलो की त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो. मला सांगा की कोणतेही हवामान हे कायमस्वरूपी असतं का? कोणतेही हवामान पाऊस असू दे, दमट वातावरण असू दे, उष्णता असू दे, थंडी असू दे, ही कायमस्वरूपी कधीही नसती. आता तुम्ही पाहिलात की पहाटे पहाटे थंडी वाजायला लागते. नंतर थोड्या वेळाने गरम सुद्धा व्हायला लागतं. मग हे कसं असतं? संध्याकाळी पाऊस पडायला लागला की उष्णता आणि थंड थोडंसं दमट वातावरण होत असतं. मग हवामान हे कायमस्वरूपी नसतं. निसर्गातली कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. पण आपण मात्र नको असणाऱ्या गोष्टी ह्या कायमस्वरूपी स्वतःजवळ ठेवत असतो आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःजवळ कायमस्वरूपी ठेवायला लागतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्याला त्रास देऊन जात असतात. म्हणून आजूबाजूची माणसं, परिस्थिती वाईट बनतात आणि मग नकळतपणे आपण त्याच्यामध्ये अडकत जात असतो. म्हणजे काय, की आजूबाजूची माणसं बदलली, आजूबाजूची परिस्थिती बदलली, आजूबाजूच्या घटना बदलल्या, तर आपण त्या घटनेमध्ये, त्या माणसांमध्ये, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला अडकत जातो आणि स्वतःलाच आपण दोष द्यायला लागतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, की कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते, म्हणजे कुठलंही संकट येतं, कुणीतरी अडथळा निर्माण करतं, त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे, की आता आपली प्रगती होत आहे. आता आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पुढे जाण्यासाठी परमेश्वराने आपल्याला वेगळा मार्ग दिलेला आहे. म्हणून इथं आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की तुम्हाला माहिती आहे, की नदीचं पाणी वाहत असतं. कधी पाहिलेलं आहे का हो? नदीचं पाणी वाहत जातं त्यावेळेला? तुम्ही नक्की बघा, की उन्हाळ्यात ज्यावेळेला नदीचं पाणी वाहतं, वरती आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाणी भरपूर आहे. त्यामुळे नदीचं तळ आपल्याला कळत नाही. पण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर नदी वाहत असते त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की त्या नदीमध्ये किती छोटे मोठे दगडगोटे असतात, कितीतरी अडथळे असतात, कितीतरी गोष्टी त्या नदीमध्ये असतात, नदीच्या पाण्यामध्ये असतात. पण नदी कधी थांबलेली आहे का हो? माझ्या मध्यभागी एवढा मोठा दगड आहे, मी आता पुढे जाणार नाही, असं नदीतलं पाणी कधी थांबतं का? नाही. नदीतलं पाणी ना त्या दगडाला ढकलतं, ना स्वतः तिथं थांबतं. तर नदीचं पाणी काय करतं? मध्ये जिथं मोठा दगड असतो त्याच्या आजूबाजूने मार्ग काढतो आणि नदी पुढे वाहत 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 जाऊन समुद्राला मिळते म्हणजे स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचतेच. तसंच माणसाच्या आयुष्याचं सुद्धा असतं. आपल्याला जेव्हा एखादा अडथळा निर्माण होतो, एखादी अडचण येते, त्यावेळेला आपण तिथंच थांबतो.
पण तिथं न थांबता वेगळा मार्ग काढून पुढं मार्गक्रमण करणं, पुढं चालत राहणं हे खूप महत्वाचं असतं. पण आपण मात्र तिथंच थांबून राहतो. म्हणून नदीचं पाण्याचं उदाहरण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की दुसऱ्या मार्गाचा अवलंब करायचा आणि शेवटी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून आज आज जी सगळ्यात मोठी समस्या आहे, ती सगळ्यात मोठी समस्या ताणतणाव, अपयश, काम, पैसा नाही, तर सगळ्यात जी मोठी समस्या आहे, ती सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपलं मन आहे. प्रत्येक गोष्टीला आपण कशा पद्धतीने आपलं मन प्रतिक्रिया देतं, त्या पद्धतीनं पुढचे परिणाम हे अवलंबून असतात. म्हणजे की वाईट बातमी आली, की आपण लगेच घाबरतो. कुणी काही बोललं, की लगेच आपण खचून जातो. कुणी काही म्हटलं, तरी आपण त्याच्यावरती विचार करायला लागतो. आणि कुणी काही आपल्याला मदत केली नाही, तर सतत त्यांच्या चुका काढत राहतो. मग अशा ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी कुठं घडत असतात बरं? या सगळ्या गोष्टी कुठं बाहेर घडतात का हो? या सगळ्या गोष्टी कुठं घरात घडतात का? तर नाही. या ज्या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये घडत असतात, आपल्या मनात घडत असतात आणि खरंच त्याचा विचार आपण जास्त करत बसतो आणि तशा पद्धतीनं आपलं आयुष्य हे घडत असतं. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की ज्यावेळेला मनामध्ये भावना निर्माण होत असतात, त्याच्यामध्ये किती सत्यता असते बरं? ते किती खरं असतं, किती खोटं असतं? बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये जेव्हा विचारांचं, भावनांचं वादळ निर्माण होत असतं ना, हे वादळ विचारांचं, भावनांचं कधी-कधी आपल्या तर्कशुद्धीवरती होत असतं. कधीतरी संशयावरती होत असतं आणि कधीतरी शंकेवरती सुद्धा होत असतं. त्याच्यामध्ये सत्यता खूप कमी असते. म्हणून इथं उदाहरण द्यायचं असेल तर महाभारतातलं मी उदाहरण देऊ इच्छिते. महाभारतामध्ये दुर्योधनाचा खरा गुरु कोण होता? तर शकुनी मामा. शकुनी मामा सगळ्या गोष्टी दुर्योधनाला सांगत होता आणि ज्या चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती दुर्योधन विश्वास ठेवत होत होता आणि त्याच्यामुळे स्वतःचा परिवार, स्वतःचं आयुष्य खरंच त्यांनी नुकसान केलं, बरबाद करून टाकलं. पण कधी दुर्योधनाने त्यावेळेला विचार केलेला होता का, की शकुनी मामा ज्या गोष्टी मला सांगताहेत, ज्या गोष्टी मला शिकवत आहेत, त्या गोष्टी खरंच वास्तवात आहेत का? खरंच पांडव अशा पद्धतीनं आहेत का? किती तथ्य आहे, किती त्याच्यामध्ये तथ्य नाही, हे आपल्याला माहीत नसतं. आणि तरी सुद्धा शकुनी मामा त्यावरती दुर्योधन विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून ठेवतो. मग आपल्याही आयुष्यामध्ये रोज जीवन जगत असताना कुणी ना कुणीतरी शकुनी मामा येतो. आपण त्याच्यावरती नकळतपणे विश्वास ठेवतो आणि आपल्या मनातले ज्या भावना, ढग असतात ना, ते ढग हळू-हळू बदलायला लागतात आणि हे ढग बदलायला लागले, की मग आपण आपली विचार पद्धती बदलते आणि विचार पद्धती बदलली, की आपली मनस्थिती सुद्धा बदलायला चालू होत असते. आणि म्हणूनच आपली ही मनस्थिती बदलायची नसेल, तर आपण आपल्यावरती काम करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे काम करत असताना आपल्या भोवती चांगली माणसं असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एक छोटी मेणबत्ती घ्यायची, त्या मेणबत्तीवरती कोरा कागद थोड्या अंतरावरती असा पकडायचा. थोड्या वेळाने एक 4-5 सेकंदांनी, 4-5 मिनिटांनी तुम्ही पाहिलात, तर ज्या ठिकाणी ती मेणबत्ती खाली असते, त्यावरती कागदावरती थोडंसं जळलेला भाग येतो. जळून जातो ते कागद, खराब होऊन जातो. पण जर तोच कागद तुम्ही एखाद्या ग्लासला गोल गुंडाळलात आणि गोल गुंडाळून त्या मेणबत्तीवरती धरलात, तर तो कागद जळत नाही. का जळत नाही? कारण त्या कागदाला आत ग्लासचा सपोर्ट मिळालेला असतो. आणि हा सपोर्ट मिळाल्यामुळं तो कागद जळत नाही. पण ज्या वेळेला एक सिंगल कागद तुम्ही त्या मेणबत्ती पण छोटीच असते, त्याची उष्णता सुद्धा कमी असते, पण ती लगेच जळून जात असते. तसंच आपल्याही आयुष्यात असतं. तो कागद म्हणजे आपण आहोत आणि खालची मेणबत्ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेले वाईट प्रसंग, वाईट गोष्टी, वाईट व्यक्ती असतात. तुम्ही जर एकटे त्या गोष्टीशी लढायला लागलात ना, तर एकदा ना एकदा तुम्ही त्याच्यामध्ये संपून जाणार आहात. पण जसं त्या कागदाने ग्लासचा सपोर्ट घेतो, आतल्या बाजूला ग्लास आणि वरून कागद असतो, त्यावेळेला तो कागद जळत नाही. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पुढं जात असताना चांगल्या विचार, चांगल्या भावना, चांगलं मन, चांगल्या व्यक्ती आपल्या सहवासात आपलं कुटुंब आपण घेऊन जायला लागतो ना, त्यावेळेला कितीही उष्णता येऊ दे, कितीही वेळ येऊ दे,
आपण त्याच्यामध्ये जळलं जात नाही, उलट आपण स्ट्रॉंग बनतो. त्या कागदाला जसं काही नुकसान पडत नाही, तसं आपल्याही आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्याला येत नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जिंदगी एक सफर है. जिंदगी एक सफर है, कभी धूप है तो कभी छाव है. हर पल कुछ सीखती है, हर पल कुछ सिखाती है और मुश्किलों से लड़ाती है, मुश्किलों से लढाती है. मला सांगा की हे आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. याच्यामध्ये कधी ऊन असतं, तर कधी सावली असते. पण या आयुष्यामध्ये, प्रवासामध्ये पुढं पुढं जात असताना प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आणि या शिकवणीतून आपण पुढे जात असतो. म्हणून आपल्या मनामध्ये जर भावना वाईट असतील, त्या पटकन सोडून दिल्या पाहिजेत. त्यातनं पटकन आपण बाजूला झालं पाहिजे आणि आपला प्रवास आपण खूप छान पद्धतीनं पुढे नेलं पाहिजे. आता छोटंसं आणखीन एक उदाहरण द्यायचं असेल, तर उदाहरण हे आहे, की आपण आता सकाळी-सकाळी ऑफिसला निघालोय किंवा आपल्या बाहेर कामासाठी निघालोय. आपल्याला लवकर पोहोचायचंय, आपण घाई-घाईमध्ये आहे. पण जर ट्रॅफिकमध्ये कुणी आडवा आला, काय होतं? तो आडवा येऊन निघून सुद्धा जातो. त्याला काही सुद्धा फरक पडत नाही. पण एखादी व्यक्ती ट्रॅफिकमध्ये आपल्याला जात असताना गाडी चुकून आपल्या आडवी आली आणि आपल्या गाडीचा स्पीड कमी झाला, लगेच त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो. आणि तो राग त्याच वेळेला असतो का? नाही. कितीतरी अंतर आपण पुढं पास करतो, पण ती व्यक्ती आडवी आलेली आपल्या ओळखीची असते का? बिलकुल ओळखीची नसते. पण त्याच्याविषयी मनामध्ये झालेल्या भावना मात्र बराच काळ आपल्या सोबत असतात. पाऊस आला, आपण छान मस्त कार्यक्रमाला चाललोय, तयार झालोय. पाऊस पडायला लागला, तरी आपल्याला राग येतो, की एवढं छान तयार झालोय, एवढे मस्त कपडे घातलेत आणि पाऊस पडायला लागलेला आहे. तरी त्याच्याविषयी राग होत असतो. तर कधी-कधी आयुष्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला मनामध्ये अहंकार, राग, मत्सर, द्वेष हे निर्माण होत असतात. पण ते त्याच वेळेला बाजूला काढून ठेवणं, हे जसं आपल्याला पाणी शिकवतं ना, पाण्याचं उदाहरण दिलं ना, त्याच पद्धतीने आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला सहजासहजी नाही करता येणार. सहजासहजी शक्य नाही. पण एक ना एक दिवस नक्कीच शक्य आहे. तुम्ही छान नदीकाठी राहिलेला आहात. पाणी स्वच्छ आहे, शांत आहे. आणि तुम्ही 4-5 जण पाण्याच्या बाजूला राहिलेला आहात आणि पाण्यामध्ये वाकून पाहत आहात. पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुमच्या आजूबाजूला जी 4 लोकं आहेत ना, त्यातली एक व्यक्ती अशी असते, जे शांत पाणी असतं ना, ते पाणी ढवळायचं काम करत असतं. ते पाणी ढवळायला लागल्यानंतर तुमचं प्रतिबिंब त्या नदीच्या पाण्यात दिसेल का? नाही, कारण सतत ढवळत राहिल्यानंतर ते इतकं पाणी अस्थिर होतं, की तुमचं प्रतिबिंब दिसणार नाही. तसंच आपल्या आयुष्यामध्ये हे आयुष्य म्हणजे एक नदी आहे. त्याच्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब पाहत असता, पण तुमच्या आजूबाजूची लोकं हे पाणी ढकलत असतात आणि म्हणून आपण इथं थांबून आपला पुढचा प्रवास